हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मस्त असे 7 दिवसांसाठी 7 प्रकारचे वेगवेगळे नाश्ता रेसिपी. तर सुरुवातीला बघायचे आपल्याला तांदळाचे घावणे. एकदम छान सॉफ्ट आणि पांढरे शुभ्र आणि जाळीदार असे घावणे तयार होतात. तर रेसिपी बघूया आपण. मी इथं रेशनचे तांदूळ घेतलेत घावणे करण्यासाठी. तर 2 वाटी तांदूळ घेतलेत आणि हे स्वच्छ धुवून रात्री हे भिजत घातलेले. छान असे सकाळी भिजलेले आहेत तांदूळ. तर तुम्हाला जास्त वेळ नसेल रात्री म्हणजे रात्रभर ठेवायचा तर तुम्ही 2 ते 3 तास याला भिजवून तुम्ही घावणे करू शकता किंवा रात्रभर भिजले तर ते छान तांदूळ भिजतात आणि वाटताना पण एकदम स्मूथ असे वाटल्या जातात. तर आता याच्यामध्ये वाटताना काय करायचं, आपण 2 पार्ट करणार आहोत कारण एकदम ते बारीक वाटल्या जाणार नाही. सो मी अर्धे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. त्याच्याबरोबर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेत 2 वाटी, त्याच वाटीने पाववाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे. तर ओल्या खोबऱ्याचं मी मागची जे काळं कवर असतं ते पूर्णपणे काढून घेतलं आहे, जेणेकरून आपले जे घावणे आहेत ते छान असे पांढरे शुभ्र होतील. आणि 2 वाटी तांदूळ, पाववाटी ओलं खोबरं असं करून हे छान असं बॅटर म्हणजे मिक्सरच्या भांड्यात एकदम स्मूथ असं वाटून घ्यायचं. एकदम रवाळ टेक्स्चर असं ठेवायचं नाही आहे. छान तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. आता वाटलेलं बॅटर थोडा वेळ साईडला ठेवून देऊया झाकून आणि तोपर्यंत चटणीची तयारी करून घेऊया. चटणीसाठी मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर ओलं खोबरं 1 वाटी असेल तर पाववाटी शेंगदाणे. आता शेंगदाणे आवडत नसतील तर तुम्ही डाळे पण टाकू शकता. त्याचबरोबर हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ. आता याच्यामध्ये 1 चमचा तुम्ही दही वापरू शकता, त्याने पण या चटणीची टेस्ट छान लागते. आणि हे छान असं मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आणि फोडणी करून घ्यायची. फोडणीमध्ये तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, थोडंसं हिंग टाकायचं आणि वाटलेल्या चटणीवर छान अशी कडकडीत फोडणी टाकायची आणि चटणी तयार करून म्हणजे छान असे मिक्स करून चटणी तयार करून बाजूला ठेवायची. आता इथं तुम्ही बॅटर बघू शकता, एकदम असं पातळ आणि स्लरी पाहिजे. एकदम म्हणजे घट्ट नको आहे, कारण ते एकाच ठिकाणी जाळी येणार नाही आणि एकाच ठिकाणी अगदी म्हणजे उत्तप्यासारखं ते होऊन जाईल. तर टाकताना पण आता हा मोठा तवा आहे नॉनस्टिकी, त्याच्यामुळे ते पूर्ण असा गोल आकार येत नाही आहे त्याला. तर आकारापेक्षा त्याची जाळी तुम्ही बघू शकताय, खूप जाळीदार आणि असे छान असे सॉफ्ट असे आपले घावणे तयार होतात. तर बॅटर तुम्ही बघू शकताय, पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं, अगदीच घट्ट प्रमाण नको आहे. असं दुधासारखं आपल्याला त्याला एकदम असं पातळ असं एकसारखं ओतलं तर पळीने ते खाली पडलं पाहिजे. अशा पद्धतीने हे त्याचं बॅटर तयार करायचं आहे. आता इथं बघू शकता घावणे किती छान होत आहेत, अगदी सहजपणे निघत आहेत. मी हे डोश्याच्या तव्यावर केले. सो खूप मोठा तवा आहे म्हणून मी पूर्ण भरून टाकत नाही आहे. छोटे छोटे घावणे तयार केलेत. तर याचा फक्त स्पेशल घावण्याचा पण तवा मिळतो, छोटासा असतो आणि तेवढ्याच आकाराचे छान असे घावणे तयार होतात. तर बघू शकता तुम्ही किती छान अशी जाळी सुटली आणि मस्त घावणे आपले सॉफ्ट असे तयार होतात. पुढची रेसिपी आहे पोह्यांचं कटलेट. तर याच्यामध्ये पोहे, बटाटा आणि भाज्या वापरून मस्त असं कटलेट तयार करायचे. इथे मी 3 वाटी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच वाटीने पाऊण वाटी रवा घ्यायचा आहे आणि भाज्यांमध्ये ढबू मिरची, पानकोबी, टोमॅटो, कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचे आणि त्याचबरोबर हिरवा मसाला काढून घ्यायचा. हिरवा मसाल्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण 2-3 पाकळ्या ह्या छान अशा वाटून घ्यायच्या. आता पोह्यामध्ये आपण चिरलेल्या सगळ्या भाज्या टाकून त्याच्यामध्ये रवा टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. इथं 3 मीडियम साईजचे बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत. आता याच्यामध्येच बटाटे हे छान किसून बटाटे किसून घेतले की छान असे त्याच्यामध्ये एकत्र जेव्हा आपण पीठ मळू त्याचं त्यावेळेस छान असे एकत्र मिक्स होतात. जर हाताने स्मॅश केले तर मध्येच कुठंतरी म्हणजे मोठा बटाटा असा लागतो. तर किसून घ्यायचे बटाटे. आणि आता इथं भाज्यांमध्ये तुम्ही याच्यामध्ये गाजर पण किसून टाकू शकता, स्वीटकॉर्न टाकू शकता. भाज्यांचे प्रमाण म्हणजे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये आणखी ॲड करू शकता. आता बटाटा किसून झाल्यानंतर इथं धने पावडर, जिरे पावडर, थोडासा ओवा आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर आपण जो हिरवा मसाला वाटलेला आहे तो देखील याच्यामध्ये टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं. आता हिरव्या मसाल्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर देखील वापरू शकता. आता हे सगळं छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं. जशा पद्धतीने आपण पीठ मळतो तसं हे मळून घ्यायचं आणि पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं. पोहे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, सो ते छान भिजलेले आहेत. आणि अशा पद्धतीने छान हाताच्या साहाय्याने पीठ मळून घ्यायचं. आणि मिठाचं प्रमाण आत्ता ज्यावेळेस तुम्ही मळून घ्याल तेव्हाच बघा, जेणेकरून आपल्याला ॲड करून परत पीठ मळता येतं. आणि आता अशा पद्धतीने छान असे पॅटीस तयार करून घ्यायचे एकसारखे. पॅटीस तयार करताना एकदम जाड करायचे नाही, कारण काय होतं
आपण शॅलो फ्राय करणार आहे सो दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजता येतील. जर तळणार असताल तर थोडेसे जाड केले तरी हरकत नाही, पण शॅलो फ्राय करणार आहे सो म्हणून अशा पद्धतीने पातळ असे पॅटीस तयार करून घ्यायचे आणि पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि पसरट पॅन किंवा पसरट तवा असेल तर त्याच्यावर तुम्ही हे शॅलो फ्राय करू शकता. आता अशा पद्धतीचा पॅन आहे, त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जितके पॅटीस बसू शकतात तितके पॅटीस बसून म्हणजे उलटायला आपल्याला यायला पाहिजे तेवढे पॅटीस याच्यामध्ये टाकायचे आणि दोन्ही बाजूने छान असे खरपूस भाजून घ्यायचे. खूप छान आणि क्रिस्पी पॅटीस तयार होतात. आणि अशा पद्धतीचे पॅटीस केले तर मुलांना आपण वेगवेगळ्या म्हणजे भाज्या ज्या ते खात नाहीत त्या भाज्या ह्या पॅटीसमधून आपण त्यांना देऊ शकतो. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि ट्राय केल्यानंतर कशी झाली ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि अजूनही जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि रेसिपी जर आवडली तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर, रिलेटिव्सबरोबर नक्की शेअर करा. नेहमीच डाळ तांदळाचा डोसा करण्यापेक्षा असा डोसा करून बघा. खूप छान आणि टेस्टी होतो आणि पौष्टिक पण. तर त्याच्यासाठी मी 1 वाटी हिरवी मूग भिजत घालायची, त्याच्याबरोबरच पाव वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी तांदूळ. आता हे छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि रात्री हे भिजत घालायचे, जेणेकरून जे अख्खे मूग वगैरे आहे ते छान असे फुलून वरती येतील. आता त्याच्याबरोबर सकाळी आपण हे छान रात्री भिजवले होते ते छान रात्रभर भिजलेले आहेत. आणि त्याच्याबरोबर लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची हे टाकून छान असं बॅटर म्हणजे एकदम बारीक असं बॅटर तयार करून घ्यायचं. मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं. सुरुवातीला त्याचं पाणी बाजूला काढून घ्या आणि सुरुवातीला पाणी न टाकता वाटायचं, म्हणजे जेणेकरून त्याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार होईल. तर वाटताना त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि छान असं वाटून घ्यायचं. आणि एकदा पाणी न टाकता वाटायचं आणि नंतर थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक अशी पेस्ट डोस्याचं बॅटर जसं असतं तसं त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी ओतून राहिलेलं बॅटर, मिक्सरमध्ये राहिलेलं बॅटर ते पण त्याच्यामध्ये ओतून छान असं मिक्स करून घ्यायचं. आता इथं आपलं डोस्याचं बॅटर तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकून याचे उत्तपे पण करू शकतात. तेही खूप छान आणि टेस्टी होतात. तर इथं आपण छान असे पातळ असे डोसे तयार करून घेणार आहोत. मस्त कुरकुरीत होतात ते डोसे. तर नक्की नेहमीच डाळ तांदळाचे डोसे करण्यापेक्षा असे पौष्टिक असे हिरव्या मुगाचे डोसे करून बघा, खूप छान होतात. आता याच्यावरती बारीक चिरलेला कांदा, थोडीशी लाल मिरची पावडर छान अशी पसरून घ्यायची. मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत एका बाजूने भाजून घ्यायचा. आता याच्यामध्ये तुम्ही कांदा आणि टोमॅटो पण ॲड करू शकता किंवा प्लेन डोसा देखील करू शकता. आता हा डोसा तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा जी नारळाची आपण नेहमी डोस्याबरोबर चटणी करतो त्याच्याबरोबर किंवा बटाट्याची भाजी करून त्याच्याबरोबर देखील खाऊ शकता. खूप छान आणि टेस्टी डोसा तयार होतो. तर नक्की ट्राय करून बघा. आता बघूया मस्त असे बटाट्याचे परोठे. तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाव वाटी बेसन टाकायचं आणि ड्राय मसाल्यामध्ये धने जिरे पावडर, लाल मिरची पावडर आणि थोडासा म्हणजे रेग्युलर यूज करतो आपण ती चटणी. जर तुम्हाला हिरव्या मसाल्याचे करायचे असेल तर तुम्ही हिरवा मसाला देखील वापरू शकता. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि ओवा टाकायचा, पाव चमचा ओवा टाकायचा. आता हे छान मिक्स म्हणजे ड्राय पदार्थ सगळे मिक्स करून घ्यायचे. त्याचबरोबर 2 बटाटे इथं बारीक किसून घेतलेले आहेत, कच्चेच बटाटे आहेत आणि 2 बारीक चिरलेला कांदा. पीठ आणि हे सगळे ड्राय मसाले, बटाटा, कांदा हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 3 ते 4 चमचे म्हणजे आपण पोह्याचा चमचा जो असतो छोटा, तो 3 ते 4 चमचे इथं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ते याच्यावर टाकून छान असं चमच्याच्या साहाय्याने
गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपले जे म्हणजे परोठे आपण करणार आहोत ते छान असे आतल्या बाजूने खुसखुशीत होतात. तर इथं छान असं पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. जास्त घट्ट पीठ मळायचं नाही आहे किंवा जास्त सैलसर मळायचं नाही आहे. थोडंसं चपातीला जसं पीठ मळतो आपण तसं मळलं तरी चालेल. तर आता इथं छान असं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आणि याचे तुम्ही पुऱ्या देखील करू शकता. फक्त याच्यामध्ये जर पुऱ्या केल्या तर त्याच्यामध्ये कांदा टाकू नका, कारण काय होतं आपण जेव्हा फ्राय करतो त्यावेळेस तो कांदा जळण्याची शक्यता असते. आता परोठे करायला घेताना याच्या आधी म्हणजे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे. आता पीठ मळून घेतल्यानंतर याला थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं 1-2 मिनटं आणि याचे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे, जेणेकरून तो म्हणजे पटपट परोठे करायला होतात आपल्याला आणि गॅस देखील वायाला जात नाही आणि एकसारखे परोठे भाजून होतात. तर आपण एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आणि मस्त असे चपातीपेक्षा थोडेसे जाड ठेवायचे परोठे, कारण थोडंसं मोहन टाकल्यामुळे ते छान असे थोडेसे जाड ठेवले तर ते छान असे खुसखुशीत होतात परोठे. आणि भाजताना एकदम मीडियम हीटवर भाजायचे, जास्त हाय फ्लेमवर भाजायचे नाही किंवा एकदम स्लोवर भाजायचे नाही. एकदम स्लोवर भाजले तर ते कडक होतील. मीडियममध्ये भाजले तर खूप छान असे खुसखुशीत होतात आणि थोडंसं प्रेस करत करत त्याला ते भाजून घ्यायचे आणि मस्त असं खमंग असं तूप लावून किंवा याला तुम्ही लोणी देखील लावू शकता परोठ्याला. ह्या खूप छान लागतात किंवा नाहीच तर तेल लावून पण भाजू शकता. मस्त असे खरपूस असे थोडेसे दाबून दाबून भाजा. मस्त खरपूस आणि छान असे आपले परोठे तयार होतात. तर नक्की ट्राय करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने आहेत. कुठल्याही प्रकारचं वाटण नाही आहे याच्यामध्ये आणि बटाटा शिजवण्याची पण झंझट नाही आहे. कच्च्या बटाट्यापासून छान असा परोठा तयार होतो आपला. तर नक्की ट्राय करून बघा. हा परोठा मस्त असा कुठल्याही चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर मस्त लागतो किंवा नाहीच असेल तर अगदी चहाबरोबर पण हा परोठा खूप छान लागतो. तर चहाबरोबर खाणार असाल तर कांदा स्किप करा आणि नक्की ट्राय करून बघा हा परोठा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका कसा झाला. आता हा नाश्ता आहे रव्यापासून बनवलेला, तर खूप छान आणि टेस्टी नाश्ता तयार होतो. तर त्याच्यासाठी आपण हिरवा मसाला काढून घेऊया. तर इथे 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या आणि एक लाल मिरची पण घेतली. 5 ते 6 लसूण पाकळ्या घ्यायच्यात, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं. आता हे छान बारीक करून घ्यायचं. तोपर्यंत इथं पॅन गरम करायला ठेवायचा. त्याच्यामध्ये एक 1.5 वाटी मी पाणी टाकणार आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजणार त्याच वाटीने पाणी घ्यायचं. तर 1.5 वाटी इथं पाणी लागणार आहे आपल्याला. थोडंसं हलकंसं कोमट पाणी झालं की त्याच्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आणि त्या मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला राहिलेला आहे. त्याच्यात एक 2-3 चमचे फक्त पाणी टाकून तो हलवून छान तो पण राहिलेला मसाला त्याच्यात टाकून घ्यायचा. पाणी आपल्याला जास्त उकळवायचं नाही आहे. त्याच्यासाठी मी इथं गॅस एकदम स्लोच ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये आपण ड्राय मसाले बाकीचे टाकून घेऊया. त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचाच काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे. कारण आपण हिरवा मसाला वाटलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला जास्त तिखट करायचं नाही आहे. तर फक्त थोडासा कलर चेंज म्हणजे व्हावा त्याच्यासाठी आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. ते स्किप करू शकता, नसेल तर फक्त हिरवा मसाला टाकला तरी चालतो. आणि आता त्याच्याबरोबर पाव चमचा हळद आणि पाव चमचा चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. हे छान पाण्यात मिक्स करून घ्यायचं. आता त्यानंतर मी इथं 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि उकडून किसून घेतलेले आहेत. म्हणजे जेणेकरून ह्या पाण्यामध्ये जेव्हा आपण टाकू ते छान मिक्स होतील आणि आपल्याला त्याला एक्स्ट्रा शिजवण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे ते आधीच उकडून घेतलेत मी. आता बटाटा छान किसलेला मिक्स झाला पाण्यात, की याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकून घ्यायचा. आता ज्या म्हणजे वाटीने आपण पाणी मोजले त्याच वाटीने इथं रवा मोजून घ्यायचा. आता त्याच वाटीने 1 वाटी इथं रवा टाकून घ्यायचा. पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही, कारण काय होतं उकळी जर आली तर पटकन रवा शिजतो आणि त्याचे असे म्हणजे गोळे गोळे तयार होतात आणि मध्येच कुठंतरी कच्चा रवा लागतो. तर स्लोच गॅस ठेवायचा, पाण्याला जास्त उकळी येऊ द्यायची नाही. जरी उकळी आली तरी गॅस बंद करा आणि थोडंसं पाणी नॉर्मल याच्यावर आलं की तुम्ही रवा टाकून परत गॅस चालू करून म्हणजे रवा छान मिक्स होईल आणि परत गॅस चालू करून 2 मिनिट आपण याला वाफ देऊन घेऊया. आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला कुठेही म्हणजे याला गाठी झालेल्या नाही आहेत रव्याच्या. छान मिक्स झाला आहे रवा. अशा पद्धतीने छान मिक्स करून एक फक्त 2 मिनिटं आपल्याला याला वाफ द्यायची. तेव्हा पण गॅस स्लोच ठेवायचा आहे. रवा छान शिजला जातो. रवा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अशा पद्धतीने त्याचा गोळा व्हायला सुरुवात झाली, की लगेच आपण त्याला 2 मिनिटं वाफेवर ठेवून देऊया आणि गॅस बंद करायचा. आता इथं बघू शकता तुम्ही मस्त वाफ लागलेली आहे त्याला आणि छान आपला रवा पण शिजलेला आहे. हे मिश्रण गरम गरमच आपल्या पसरट भांड्यात काढून घ्यायचं. तुमच्याकडे जर केकचा टीन असेल म्हणजे रेक्टँगल शेपवाला, तर त्याला तेल लावून त्याच्यावर पसरून घेतलं तरी चालेल. आता माझ्याकडे इथं ट्रे आहे, म्हणजे आपला सर्विंग ट्रे जो असतो तो छान खोलगट आणि आयताकृती आहे. त्याला मी तेल लावून घेतले
आणि गरम गरमच हे मिश्रण छान पसरून घ्यायचं, जेणेकरून पटकन आळल्या जातं थंड झाल्यानंतर. आणि आपल्याला वड्या पाडायच्यात. सो गरम गरम ह्याला छान तेलाचा हात लावून हाताने असं थापवून घ्यायचं. आणि आपल्याला जशी जेवढी जाडी पाहिजे त्या आकाराचं तेवढी जाडी तुम्ही ठेवू शकता. तुम्ही परातीला तेल लावून परातीत ठेवलं तरी चालेल. तर आता इथं अशा पद्धतीने पसरून घ्यायचं. आणि गरम असल्यामुळे थोडंसं हाताला तेल लावून थोडंसं थापून थापून एकसारखं मिश्रण करून घ्यायचं, जेणेकरून कुठंही जाड किंवा कुठं पातळ असं राहणार नाही. एकसारखं हाताने पसरून घ्यायचं आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं. थंड झाल्यानंतरच आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. तर आता इथं बघू शकता 5 ते 10 मिनिटानंतर हे मिश्रण थंड झालेलं आहे. आपल्याला आवडतील त्या आकारामध्ये हे कट करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला म्हणजे शॅलो फ्राय करायला सोपं जाईल. इथं मी छोटे छोटे रेक्टँगलच्या साईजमध्ये याला कट करणार आहे. तुम्ही बघू शकता सुरीला थोडंसं तेल लावायचं आणि कट करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर याच्या वड्या खूप छान पडतात. हलकंसं जर कोमट असेल बॅटर तर सुरीला थोडंसं चिटकू शकतं. काय हरकत नाही, थोडंसं साफ करायची सुरी आणि परत ह्याला कटआउट करून घ्यायचं. आता ह्या ज्या वड्या पाडणार आहोत आपण, त्या तुम्ही डीप फ्राय पण करू शकता आणि शॅलो फ्राय पण करू शकता. मी इथं शॅलो फ्राय करणार आहे. हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतो आणि मुलांनाही आवडण्यासारखा आहे. इथं वड्या कट करून झालेल्या आहेत. आता साईज याची जास्त जाड ठेवायची नाही, जेणेकरून आपण ज्यावेळेस शॅलो फ्राय करणार आहोत त्यावेळेस छान दोन्ही बाजूनी म्हणजे क्रिस्पी होतं ते. शॅलो फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये मी इथं अर्धा पळी तेल टाकलं आहे. तेल छान चारी बाजूला पसरवून घ्यायचं. थंड झाल्यानंतर या बॅटरच्या वड्या खूप छान आणि सुटसुटीत होतात. तेल गरम झालं की थोड्या थोड्या अंतरावर ह्या वड्या भाजून घ्यायच्या. दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजा आणि नक्की ट्राय करून बघा. खूप छान आणि क्रिस्पी नाश्ता तयार होतो आणि गरमागरम सर्व्ह करा. रवा बेसन उत्तप्पा करण्यासाठी इथं 1 वाटी रवा घ्यायचा, त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकायचं, 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ आणि पाव वाटी दही टाकायचे. हिरव्या मसाल्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, 1-2 पाकळ्या लसूण आणि थोडंसं जिरं हे छान वाटून बारीक करून त्याच्यामध्ये टाकायचं. पाणी टाकून हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं. पाव चमचा हळद टाकायची आणि छान मिक्स करून घेतल्यानंतर 1 पॅकेट पूर्ण इनोचं टाकून एकदम म्हणजे एका डायरेक्शनमध्ये छान असं हे बॅटर फेटून घ्यायचं आणि लगेच झटपट तवा गरम करायला ठेवायचा आणि त्याच्यामध्ये छान असे उत्तप्पे करून छोटे छोटे त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, तुम्ही आवडत असेल तर याच्यावर लाल मिरची पावडर देखील टाकू शकता आणि दोन्ही साईडनी छान असं भाजून घ्यायचं आणि मस्त गरमागरम सर्व करायचं.